नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या VS एज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलो आहोत स्टँडर्ड 7चा सायन्सचा चॅप्टर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस याचं एक्सरसाइज आज आपण घेऊन आलो आहोत। तर चला तर आपण सुरुवात करूया। आता याचा क्वेश्चन फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट टर्म। आता याचा क्वेश्चन 1 आहे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॅश ऑफ द एअर। तर याचं आन्सर काय असणार आहे तर टेम्परेचर। तर सेकंड फिलिंग द ब्लँक्स वॉटर डज नॉट हॅव डॅश बट हॅज डेफिनाइट डॅश अँड डॅश। तर याचं आन्सर असणार आहे वॉटर डज नॉट हॅव अ शेप बट हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम अँड मास। तर आता क्वेश्चन 3 आहे व्हाईल फ्रीजिंग द डॅश ऑफ वॉटर इज लोवर्ड। तर याचा आन्सर असणार आहे डेन्सिटी। आता 4 डॅश सॉइल हॅज pH 7। तर ह्याचा आन्सर आहे न्यूट्रल। आता क्वेश्चन 2 आहे वाय इज द सेट दॅट असे का म्हणतात। तर याचा क्वेश्चन ए आहे एअर इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस। हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे। तर याचं आन्सर आहे एअर इज मेड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स। ऑल दीज आर इन डिफरंट प्रपोर्शन, देअरफॉर एअर इज अ मिक्सचर। आता क्वेश्चन बी वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट। पाण्याला वैश्विक द्रावक असे का म्हटले आहे बरं। तर यांचं आन्सर आहे वॉटर डिझॉल्व मोर सबस्टन्स दॅन एनी अदर लिक्विड। इट डिझॉल्व सॉलिड, अदर लिक्विड्स अँड इवन गॅसेस इन इट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सॉल्व्हंट। Water is used as a solvent in factories, laboratories, then foodstuffs and in various types of biological processes occurring in the body such as digestion, excretion, etc. आता question C. There is no alternative to water for cleaning purpose. तर याचं आन्सर आहे Water is universal solvent. It dissolves more substance than any other liquid. So there is no alternative to water for cleaning purpose. आता क्वेश्चन 3 What will happen if? काय होईल ते सांग। तर याचा क्वेश्चन ए आहे द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इंक्रीजेस। हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल। तर याचं आन्सर आहे वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी। आता क्वेश्चन बी ओनली वन क्रॉप इज ग्रोन रेपिडेटली इन द सॉइल। जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल। तर याचा आन्सर आहे द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस। आता क्वेश्चन 4 विथ वूम शुड आय पेअर अप। सांगा मी कोणाशी जोडी लावू। तर कॉलम ए आणि बी दोन दिले आहेत। तर कॉलम ए मध्ये आहे एअर, वॉटर, सॉइल। तर कॉलम बी मध्ये आहे एक्सक्रीशन, स्कॅटरिंग ऑफ लाईट अँड प्लास्टिसिटी। तर याचं आन्सर आहे फर्स्ट एअरचं काय येईल तर बी स्कॅटरिंग ऑफ लाईट, देन वॉटरचं येईल एक्सक्रीशन, देन थर्ड सॉइलचं येईल प्लास्टिसिटी। क्वेश्चन 5 आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स। खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा। त्याचा क्वेश्चन ए आहे सँडी सॉइल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर। तर याचं आन्सर आहे ट्रू। क्वेश्चन बी सी वॉटर इज अ बॅड कंडक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी। तर याचं आन्सर आहे फॉल्स। सी वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी। आता क्वेश्चन सी द सबस्टन्स इन विच सॉल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड सॉल्व्हेंट। तर याचं आन्सर आहे ट्रू। आता क्वेश्चन डी द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फॅरिक प्रेशर। तर याचं आन्सर आहे ट्रू। क्वेश्चन 6 एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स। खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा। तर इथे तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिलेले आहे। ती डायग्रामवरून आपल्याला आता इथे आन्सर लिहायचा आहे। तर याचं आन्सर येणार आहे डायग्राम ए वॉटर इज फिल इन द क्रॅक। आता डायग्राम बी वॉटर इन क्रॅक टर्न्स टू आइस ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर. When it turns to ice, the volume increases and it expands. Due to expansion, the size of crack widens more than diagram A. आता क्वेश्चन 7 राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स। खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। तर याचा पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन ए हाऊ इज द लाईट स्कॅटर्ड बाय द एअर। हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते बरं। तर याचा आन्सर आहे एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन these minute particles, the particles spread the light in all the directions. This natural phenomenon is called as scattering of light. आता क्वेश्चन बी एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर.
त्याचा आन्सर आहे व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आर ॲज फॉलो. It is a fluid substance because it can flow. It does not have its own shape. It takes the shape of a container in which it is kept. It has definite volume. It is transparent liquid and it has no color. It is tasteless and odorless. It is universal solvent. Question C. Why is the density of sea water is more than that of rainwater? तर याचा आन्सर आता आपण बघूया. Sea water has many minerals dissolved in it as compared to rainwater. So due to more dissolved salts, density of sea water is more than that of rainwater. आता क्वेश्चन डी. What is the importance of good soil structure? तर याचं आन्सर आहे द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. सो इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर इज ॲज फॉलो. रूट गेट्स सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. वॉटर ड्रेनेज इज गुड देअर फॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आता नेक्स्ट क्वेश्चन ई. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉइल? तर याचं आन्सर आहे द युजेस ऑफ सॉइल आर ॲज फॉलो. Plant conservation to help plant grow. Water conservation. Soil holds water. As a result, by means of bunds and lakes, we can get water for use throughout the year. Plasticity. Soil can be given any required shape. This property of soil is called plasticity. Because of its plasticity, we can use it to make articles of variety of shapes. This article can be baked to make them hard. Water storage, earthen pots, earthen lamps, idol, bricks, etc. are articles made from soil. आता याच्यातला क्वेश्चन F. What is the need and importance of soil testing from the point of view of farmers? म्हणजेच काय मृदा परीक्षणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? तर आता ह्याचं आन्सर आहे The properties of soil. Various ingredients of soil can be determined by the soil testing. During soil testing, the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measure should be taken to remove the deficiency. This information would enable the farmers to maintain the fertility of soil. आता क्वेश्चन जी आहे. What is the importance of air in transmission of sound? ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय आहे? तर याचं आन्सर आहे एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर अ ट्रान्समिशन ऑफ साऊंड. डेन्सिटी ऑफ द एअर चेंजेस विथ टेम्परेचर. इफ द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस वी कॅन हिअर द साऊंड मोर लाऊड अँड क्लिअर. आता क्वेश्चन एच आहे. वाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ अ वॉटर नेवर बाय केप्ट इन अ फ्रीजर? पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजमध्ये का ठेवू नये? तर याचा आन्सर आहे ड्यू टू anomalous behavior of water. When you cool water below 4 degrees Celsius, the volume of the water increases. Therefore, when the glass bottle completely filled with the water is kept in a freezer, water expands on cooling and its volume increases, so glass bottle breaks. To avoid this, completely filled bottle is never kept in freezer. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे सगळे क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व केलेले आहेत. तर तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.